56 इंचीचा सीना या बजेटमध्ये पाहायला मिळालेला नाही. बिहार आणि आंध्र प्रदेश याला ज्या पद्धतीचं झुकतं माप दिलं, याचाच अर्थ केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार टिकवण्याचा एक प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून केला गेलेला आहे. शेतकऱ्यांना काही दिलं गेलेलं नाही. महागाई कमी करण्याचं कुठलंही धोरण सरकारजवळ नाही. आपण पाहिलं की झपाट्यानं जवळपास 1000च्या वर शेअर्स मोठ्या प्रमाणात पानासारखे खाली पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे देशाचं एवढं वाईट बजेट हे पहिल्यांदा देशातील लोक बघताना आपण पाहतो आहे. महाराष्ट्रासाठी ज्या काही आम्ही मागण्या केलेल्या होत्या, महाराष्ट्राला कुठलंही काही दिलेलं नाही. हे बजेटमध्ये महाराष्ट्र विरोधी धोरण नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपण पाहतो आहे आणि म्हणून या बजेटचा आम्ही विरोध करतो आहे. महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त महसूल देणारं राज्य आहे. या बजेटमधून आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा होत्या की भरपूर काही आपल्याला महाराष्ट्रात मिळेल, पण राज्यातलं मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांची स्थिती केंद्र सरकारमध्ये काय आहे ते या बजेटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 इंजिनचं, 3 इंजिनचं, 4 इंजिनचं सरकार आज महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये बनलेलं आहे. या इंजिनचा कुठलाही उपयोग महाराष्ट्राच्या जनतेसाठी ठरलेला नाही असं हा बजेट आहे आणि म्हणून या बजेटचा आम्ही विरोध करतोय. सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारने इन्कम टॅक्समध्ये बदल केला असा दावा करताय, पण 3 ते 7 लाखाचा नवा रिजिम तयार केला आहे. त्यातून 5% टॅक्स वाढवला आहे आणि कर रचनेत कुठलाही दिलासा नाही आहे. पूर्वी 7 लाखपर्यंत कर दिलासा मिळतो. मी तुम्हाला सांगितलं की सकाळी सांगितलं की बनियागिरी जी नरेंद्र मोदींची गेल्या 10 वर्षापासून पाहिलेली आहे, ती बनियागिरी या बजेटमध्ये न दिसावी असा आम्ही उल्लेख केलेला होता. आज आपण एकीकडे त्यांनी थोडंसं देण्याचं दाखवलेलं आहे, दुसऱ्या मार्गाने जास्त काढून घेण्याचं काम केलेलं आहे. ती बनियागिरी याही बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इन्कम टॅक्स रिबेट असेल, या सगळ्या, पण GSTच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एक लुटायची व्यवस्था जी निर्माण केलेली आहे ती ह्या बजेटमध्ये आपण पाहतो. एक असं देखील आरोप केला जातो आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, त्यामुळं महाराष्ट्राला बजेटमध्ये प्रावधान करण्यात आले आहे. बघा, केंद्र सरकारचं महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणी दिलेली आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये राज्यात सरकार असून सुद्धा, त्यांच्या विचाराचं सरकार असून सुद्धा दुय्यम वागणूक दिलेली आहे. त्यामुळे ही दुय्यम वागणूक सातत्यानंच महाराष्ट्राला मिळालेली आहे. महाराष्ट्राचे उद्योग दुसऱ्या राज्यात पाठवायचं, विशेष करून गुजरातमध्ये पाठवायचे. राज्याला नेहमी राज्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक दोहन करायचं, लुटायचं आणि महाराष्ट्राला बर्बाद करायचं हे धोरण केंद्र सरकारने केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार हे तर महाराष्ट्रात येणारच आहे, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र उभा कसा करायचा हा आमचा जो सगळं ब्ल्यूप्रिंट तयार आहे, त्या आधारावर महाराष्ट्र आम्ही उभा करू, महाराष्ट्राच्या जनतेला सोबत घेऊन. आज एक बैठक पडली काँग्रेसची, तुम्ही देखील त्याला उपस्थित होतात. बैठकीमध्ये काय निर्णय झाले, काय चर्चा झाली? बघा, निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या आहेत. त्याची पूर्वतयारी आज आमची केंद्रीय नेतृत्वाबरोबर झालेली आहे आणि आमचे पक्षाचे केंद्रीय महासंघटन सचिव आदरणीय KC वेणुगोपाल, आमचे प्रभारी चनिथलाजी आणि यांच्याशी चर्चा झाली. खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. पवार साहेबांसोबतही चर्चा झाली आणि सगळ्यांशी बसून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात कसं आणता येईल त्याचं एक प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि तातडीनं आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही सगळे प्रोग्राम चालू करतो. उद्धव ठाकरे येत आहेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये. महत्त्वाच्या काही बैठकी किंवा जागा वाटपाबाबत चर्चा दिल्लीमध्ये होईल का? नाही, टेंटेटिव्ह आता जागा वाटपाच्या बाबतच्या चर्चा खाली आमच्या राज्य पातळीवर होणार. ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आले त्या ठिकाणी वरच्या पातळीवर आमचे नेते बसून या पद्धतीची चर्चा करून त्याच्यातले काही मार्ग काढू शकतील.
पण मला असं वाटतं की जागा वाटपाचा फॉर्म्युला हा खालीच ठरेल अशा पद्धतीचं धोरण आम्ही अवलंबलेलं आहे. आमदारांवर काय ऍक्शन घेतली विधान जाणार? परिषदेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला सांगितलं की आमदारावरची ॲक्शन अटळ आहे, ते आपल्याला पाहायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.